नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आजच्या घडीला लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडलेला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हा लाभ आहे जो हे हप्ते आहेत ते आम्हाला आलेले नाही आहेत आणि मग आम्ही अपात्र ठरलो का। त्याचबरोबर काही चॅनलवरती सोशल मीडियावरती ई-KYC मध्ये काही ऑप्शन होते, होय नाही, तर हे केल्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वगळण्यात आलेला आहे किंवा थांबवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना अपात्र म्हणजेच लक्षात घ्या की हप्ता आला नसेल तर अपात्र, तर असेच मेसेज संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत। तर अनेक लाडक्या बहिणी देखील अशा प्रकारचे सोशल मीडियावरती चुकीचे मेसेज पाहत आहेत आणि कधी आम्हाला एकदाचा हप्ता मिळतोय अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण सांगितलेलंच होतं की आज दिवसभरामध्ये निवडणुकांचा कालावधी आहे, इलेक्शन असल्यामुळे आज कोणत्याही प्रकारची अपडेट आणि कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही आहे आणि याचबरोबर उद्या निकाल असल्यामुळे या दिवसांमध्ये देखील हप्ते वितरणाची घोषणा होणार नाही आहे। आणि साधारणतः मुख्यमंत्री यांनी देखील पोस्ट यापूर्वी केलेलीच होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेलीच होती आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे यांना देखील लाभ पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच लाभ वितरण सुरू झालं तर उद्या संध्याकाळपासून होऊ शकतं, अन्यथा लक्षात घ्या की परवापासून लाभ वितरित होण्याची शक्यता आहे। पण लक्षात घ्या हा जो निर्णय आहे तो शासनाचा असतो, पण सध्या हप्ते आले नाही आहेत म्हणजेच लाडकी बहीण अपात्र झालेली आहे का किंवा आमची ई-KYC चुकलेली आहे का। आणि याचबरोबर लक्षात घ्या की हप्ता का आले नाही आहे याच्यामध्ये DBT डिॲक्टिवेट झालेली आहे, हा एक महत्त्वाचा कारण आहे। कारण का पोस्ट पेमेंट बँकमध्ये अनेक लाडक्या बहिणींचे जे अकाउंट आहेत DBT इनॲक्टिव्ह झाले होते, ते लाडक्या बहिणी ॲक्टिव्ह करायचे आहेत जेणेकरून त्यांना त्यांचा पुढचा लाभ आहे तो मिळून जाणार आहे। आणि लक्षात घ्या आपण सांगतच आहोत की शासनामार्फत अपात्रतेसंदर्भात कोणतीच घोषणा केली नाही आहे आणि साधारणतः तुम्हाला परिचय असेलच, मागील काही महिन्यांचा लाभ वितरित होत होता त्यावेळी साधारणतः 2 ते 3 दिवस लागत होते। एका दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होत नसतं, त्यामुळे पुन्हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही परिस्थिती आताच आली नाही आहे, साधारणतः जून महिन्यामध्ये सुद्धा हप्ते वितरणामध्ये काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर याच्यामध्ये लक्षात घ्या की एका कुटुंबामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर यांचा लाभ बंद करण्यात आला होता आणि पुन्हा शासनामार्फत KYC प्रोसेस लोकल लेवलवरती आली होती आणि त्यांना पात्र करून त्यांना पुढचा लाभ देण्यात आला होता। म्हणजेच लक्षात घ्या की आताचा जो लाभ वितरित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अशा देखील लाडक्या बहिणी आहेत, आमच्या आजूबाजूला देखील लाडक्या बहिणी आहेत की ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आलेला आहे। तर लक्षात घ्या की नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याच्या लाभ वितरणासाठी ई-KYC केली असेल नसेल याचा विचार केला नसावा अशी शक्यता आहे, कारण का ई-KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना देखील लाभ आलेला आहे। आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना लाभ आले नाही आहे, एक तर अजून DBTच वितरण झाले नाही आहे, हा देखील आम्ही स्टेटस चेक केला, स्टेटसमध्ये अजून अकाउंट वितरण स्टेटसमध्ये हप्ते वितरण झालेच नाही आहे असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि याचबरोबर लक्षात घ्या की अजून काही लाडक्या बहिणी आहेत, मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या आहे, यांना अजून लाभच वितरित झाले नाही आहे। तर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातली अपडेट देता येणार आहे। तुम्हाला लाभ आला नाही आहे म्हणजे तुम्ही अपात्र नाही आहेत, थोडीशी प्रतीक्षा करा, हा जो लाभ आहे तुम्हाला मिळणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ई-KYC मध्ये केवळ ऑप्शन होय नाही केले म्हणजे काय तुमची ई-KYC म्हणजेच लक्षात घ्या याच्या अंतर्गत अपात्र करण्यात येणार नाही आहे। ई-KYC मध्ये तुम्ही तुमचे वडील किंवा पती यांचे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत यांचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, IT रिटर्नशी डेटा मॅच केला जाणार आहे, त्याचबरोबर परिवहन विभाग आहे, 4 चाकी वाहन आहे का याच्याजवळ डेटा मॅच केला जाणार आहे आणि त्यानंतर अपात्र ठरवलं जाणार आहे। आणि याच्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी जर असतील आणि लाभ आला नसेल तर त्यांना मात्र पुढचा लाभ येण्याची शक्यता फारच कमी आहे, पण लाडकी बहीण पात्र असून जर तिला लाभ आला नसेल तर मात्र तो लाभ तुम्हाला कन्फर्म येणार म्हणजे येणार। आणि काही कारणानिमित्त जर त्रुटी असतील तर त्या देखील दुरुस्त करण्यासंदर्भात शासनामार्फत पुढील पावले आहेत उचलली जाणार आहेत। तर ही आताची बातमी आहे आज दिवसभरामध्ये काल
काल दिवसभरामध्ये हप्ते वितरण झालं नाही आहे. उद्या दिवसभरामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. जर सुरू झालं तर संध्याकाळपासून सुरळीत जे हप्ते वितरण आहे ते होऊ शकतं, अन्यथा परवापासून हप्ते वितरणावर प्रोसेस जाऊ शकते. पण लक्षात घ्या, शासनाअंतर्गत ज्यावेळी तयारी होईल, ज्यावेळी घोषणा होईल त्यानंतरच या संदर्भातली अपडेट येणार आहे. त्यामुळे अपात्रतेसंदर्भात चुकीचे मेसेज आहेत, यापासून लाडक्या बहिणींनी सावध राहायचं आहे. थोडीशी प्रतीक्षा करा. आता जशी प्रतीक्षा केली तसा तुमचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर काही तुमच्या कमेंट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत आपल्यामार्फत तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.